सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। सोनगीर टोल नाक्यावर धुळे एलसीबीची धडक कारवाई। 19 लाखांचा सनान गोळ्यांचा साठा जप्त। धुळे जिल्ह्यातील सोनगीर टोल नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध औषध तस्करांविरोधात एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा नशा आणणाऱ्या गोळ्यांचा साठा पोलिसांनी सापळा रचून हस्तगत केलाय। महत्त्वाचे मुद्दे व बातमीचा तपशील। सापळा कसा रचला? स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एका वाहनातून बेकायदेशीर औषधांचा मोठा साठा नेला जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनगीर टोल नाक्यावर अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त रीतीने सापळा रचला। संशयास्पद वाहन टोल नाक्यावर येताच पोलिसांनी त्याला चौफेर घेऊन ताब्यात घेतले। गोळ्या आणि वाहनांची जप्ती। वाहनाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये सनान नावाच्या नशा आणणाऱ्या गोळ्यांचे शेकडो बॉक्स लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी संबंधित गाडी आणि गोळ्यांचा सर्व साठा जागेवरच जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या सनान गोळ्या आणि वाहनांची एकूण किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे। प्राथमिक तपासानुसार या गोळ्या मध्य प्रदेशातील औषध उत्पादक कंपनीकडून बनविण्यात आल्याचे समोर आले। हा औषध साठा मध्य प्रदेशातून धुळे मार्गे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात होता। पोलिसांच्या कारवाईचे कौतुक। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखविलेली तत्परता, अचूक बातमीदारी आणि वेळेवर रचलेला सापळा यामुळे हा मोठा अवैध साठा उघडकीस आलाय। युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या तस्करीवर वेळेत दणका दिल्याबद्दल धुळे एलसीबी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे। या प्रकरणी संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून हा साठा महाराष्ट्रात नक्की कोणाला पुरविला जाणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। नवसत्य न्यूज, नई बात सत्य के साथ। बातमीला इतर ग्रुपमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।